तुमच्या दैनंदिन जीवनात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड दररोज हाताळत असाल. मात्र तुम्हाला माहिती आहे का, त्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या वजनाइतकं म्हणजे तब्बल 5 ग्रॅम प्लास्टिक दर आठवड्याला आहारावाटे, श्वसनावाटे तुमच्या पोटात जाते. काय आहे हे धक्कादायक वास्तव पाहूया. माणसासमोर प्लास्टिकचं नवं संकट. दर आठवड्याला पोटात जातंय 5 ग्रॅम प्लास्टिक. WWFच्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर. प्लास्टिक रोजच्या जीवनात हमखास वापरली जाणारी गोष्ट. माणसानं सोयीसाठी या गोष्टीचा वापर इतका वाढवला की आता प्लास्टिक पृथ्वीसाठी एक मोठी समस्या बनली आहे. आपण आपल्या आजूबाजूला एक नजर टाकली तर आपल्याला सर्वत्र प्लास्टिक आढळेल. मग ते आपल्या पाण्याच्या बाटल्या असोत किंवा जेवणाचे डबे, सगळीकडे हे प्लास्टिकचं जाळं पसरतच चाललंय. आपला जे डेली यूज आहे ना, तिकडे प्लास्टिकला पूर्णपणे अवॉइड करा. म्हणजे प्लास्टिकच्या बाटलीने पाणी पिऊ नका. प्लास्टिकचा कप असेल त्याच्यामध्ये चहा पाणी पिऊ नका. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा. हे सर्व असतानाच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आपण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आठवड्यातून 5 ग्रॅम प्लास्टिक खातोय. WWFN म्हणजेच वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. आपण एवढा प्लास्टिक कंझ्युम करतोय मायक्रोप्लास्टिकच्या द्वारे, म्हणजे एक तर श्वासोच्छवासाद्वारे किंवा आपण जेव्हा खातो, जेवण करतो, त्यासुद्धा थोडंफार प्लास्टिक यायला लागले. म्हणजे आपल्याला माहीतच नाही की ते प्लास्टिक आहे. आता आपण जेव्हा फिश खातोय, चिकन खातोय, ते लोक प्लास्टिक घेत आहेत आणि आपण तेच खातोय, पण आपल्याला ते कळत नाहीये. जेवढे प्रोटीन खात नाहीये पण प्लास्टिक खातोय आणि त्याचे परिणाम खरंच फ्युचरमध्ये खूप वाईट आहे. शरीरात प्लास्टिक कसं जमा होतं? प्लास्टिकचे डबे, बाटलीतून अन्न, पाणी सेवन केल्यानं प्लास्टिक शरीरात जातं. कधी कधी प्रदूषित हवेत श्वास घेऊनही शरीरात प्लास्टिक जातं. दरमहा 20 ग्रॅम, वर्षाला 250 ग्रॅम प्लास्टिक शरीरात जमा होतंय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चाललंय. 60 ते 70 वयापर्यंत कितीतरी किलोग्रॅम पर्यंत प्लास्टिक शरीरात जमा होतंय. जर प्लास्टिक वातावरणात विघटित होत नसेल तर ते आपल्या शरीरात कसं विघटित होईल? यावरून धोकादायक रसायने आणि कणांपासून बनवलेलं हे प्लास्टिक किती नुकसान करू शकतं याची तुम्ही कल्पना करू शकता. शिवाय प्लास्टिक मध्ये शीस देखील असतं. बऱ्याच वेळा असं अल्सरचं कारण आपल्याला भेटत नाही स्टमकमध्ये, पण ते शोधायला गेलं तर कारण प्लास्टिक कधी कधी असतं. म्हणजे सारखी पोटदुखी राहणं, अपचन होणं, डायजेशनमध्ये कधी कधी लूज मोशन होणं, कधी काय कॉन्स्टिपेशन होणं, ते सुद्धा कारण असू शकतं. ब्रेनमध्ये तर तुम्हाला कन्व्हर्जनचं कारण नाही भेटलं ते असू शकतं. नंतर सडनली यंग एजमध्ये तुम्हाला स्ट्रोक का येतोय, तुम्हाला अटॅक का येतोय, त्याची कारणं भेटत नाही माणसाला. प्लास्टिकच्या सेवनामुळे भविष्यात गंभीर आजारांना सामोरं जाण्याची चिंता देखील वाढते. ही समस्या भविष्यात इतकी गंभीर होऊ शकते की जन्माला येणारं नवजात बालक देखील प्लास्टिकच्या दुष्परिणाम घेऊन जन्माला येऊ शकतं. खूप जर मायक्रोप्लास्टिक ब्लडमध्ये व्हायला लागलं, त्याचे परिणाम ब्रेनवर सुद्धा होतात. लॉंग टर्म परिणाम ब्रेनवर होतात, हार्टवर होतात. जी इलॅस्टिसिटी असते वेसलमध्ये ती कमी व्हायला लागते. आणि न्यूरोलॉजीमध्ये कधी कधी रेअरली लोकांना कन्व्हर्जनचे वगैरे प्रमाण होतं. हे आत्ता थांबवलं तर ठीक आहे, नाही तर पुढे याचे परिणाम टाळणं सुद्धा मुश्किल आहे. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं जेव्हा आमच्या इकडे आता हे गायनॅक हॉस्पिटल आहे, असं सुद्धा होईल की जन्माला येणारं जे बाळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक आढळेल. संपूर्ण मानवजात ही प्लास्टिकच्या विळख्यात अडकली. आत्ताच यातून बाहेर पडण्याचं शहाणपण आपण दाखवलं नाही तर हा विळखा अधिक घट्ट होईल आणि तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल. एकंदर धोक्याची घंटा ही वाजलेली आहे, तेव्हा प्रत्येकाने काळजी घेणं सध्या तरी आपल्या हातात आपल्याला असलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.